कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव कचरा शुल्क विरोधामध्ये मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसेनं कार्यकर्त्यांसह केडीएमसी मुख्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला आणि यावेळेला प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कर रद्द करा आणि जनतेला न्याय द्या अशा घोषणा दिल्या गेल्या। हा मोर्चा कल्याणच्या एमके कॉलेज ते कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयापर्यंत काढण्यात आला। कल्याण डोंबिवलीमध्ये अन्यायकारक जो कर लावण्यात आलेला आहे तो रद्द व्हावा याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडून आज मोर्चा काढण्यात आलाय। तो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे। जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकरांच्या घराघरातनं पैसे काढणार असाल तर त्याचा त्याला आमचा विरोधच असेल। आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नजीकच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा बाळगू नका, कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची भूमिकाही शांततेची नसेल। 3 कोटी रुपये महिन्याचे देत होते, आता महापालिकेने आणि कुठल्या तरी बड्या नेत्याचा नवीन जावं इथं आलेला आहे, त्याला कचरा साफ करण्यासाठी तब्बल 9 कोटी रुपये द्यायचे। टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली की बाबा हा वाढला टॅक्स किती होतोय, तर तिथं आम्हाला सांगण्यात आलं की 80 ते 90 कोटी रुपये हा टॅक्स वाढलेला आहे, म्हणून या नवीन जावयासाठी हे केले। आज आम्ही शांततेने इथं आलेले आहोत। जर शांततेने जर हा वाढलेला टॅक्स रद्द झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका काय असते ते आम्हाला दाखवून देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।